त्यामध्ये ते म्हणतात की काही आंदोलकांनी मला माझ्या आईवडिला शिवाय दिल्या होत्या, मात्र तर उद्रेक त्यांचा होणं साहजिक आहे, मी त्यांना माफ करतो. हा आमच्या आदरणीय पंतप्रधान साहेबांचा मोठेपणा आहे. शेवटी कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी अशा पद्धतीची भूमिका घेणं म्हणजे नागरिक म्हणून, भारतीय म्हणून आपल्याला अभिमान वाटलं पाहिजे की आज आपल्या देशाचे नेतृत्व अशा जबाबदार आणि सुसंस्कृत माणसाकडे आहे, ज्यांनी जे काही व्हिडिओ केले गेले, त्यांना वैयक्तिक त्यांच्यावर टीका टिप्पणी केली, त्यांच्या आईंवर बोलल्यानंतर पण असं कोण क्वचितच असेल जेव्हा एवढं मनाचा मोठेपणा दाखवेल. आणि त्याच्यामध्ये पण जो एक आदर्श आमच्या आदरणीय पंतप्रधानांनी दाखवून दिलेला आहे, मला एक भारतीय म्हणून मला अभिमान वाटतो की माझ्या देशाचे पंतप्रधान हे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत, हे मी आवर्जून सांगतो. त्यावरूनच संजय राऊतांनी टीका केली आहे. ते म्हणतात की ही त्यांना अवधसा आठवलेली आहे आणि त्यांनी शरणागती पत्करली. अहो, आमच्या आदरणीय मोदी साहेबांनी एवढी तरी भावना व्यक्त केली आणि सुसंस्कृतपणा काय असतो हे दाखवलं. संजय राजाराम राऊतांचे जेव्हा मालक राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांच्या मुख्यमंत्री काळामध्ये ज्या लोकांच्या करोनाच्या निमित्ताने जीव गेला, असंख्य पत्रकार बांधवांना खोटे केसेस टाकले गेले, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांच्या मालकाने कधीच जनतेची माफी मागितली नाही. जनतेसमोर खरं म्हणलं तर नाक रगडायला पाहिजे होतं आणि माफी मागायला पाहिजे होती, पण ते काय उद्धव ठाकरेसारख्या व्यक्तींकडून आम्हाला अपेक्षा पण नाही. हा संस्काराचा विषय असतो. आणि म्हणून संजय राजाराम राऊतनी दुसऱ्या लोकांना सल्ले देण्यापेक्षा मातोश्रीमध्ये जावं आणि थोडं सुसंस्कृत तिसऱ्या माळ्यावर जावं, उद्धवजींकडे जावं, तर थोडे सुसंस्कृतपणाचा संस्काराचे काही सल्ले द्यावे. अमित शहा यांची टीका करताना संजय राऊतांनी तडीपार गुंड आहात असं देखील त्यांनी म्हणलं. मग हा संजय राजाराम राऊत हा 420 आहे हेच आम्हाला म्हणायला लागेल. पत्राचारीच्या केसमध्ये ज्याच्यावर मराठी कुटुंबाचं घर हडपण्याचा ज्याच्यासाठी तो जेलमध्ये जाऊन आला, तर हा श्री 420च आहे. आणि म्हणून अशा पद्धतीच्या 420 आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांवर टीका करण्याची त्याची लायकीच नाही आहे. अहो, लोकांना खिचडीमध्ये पैसे खाणारे, गोरगरिबांसाठी जी खिचडी होती त्याच्यातून पैसे खाणारे ह्याच्यासारखा 420 ह्यांनी आमच्या देशाच्या गृहमंत्र्यावर बोलण्याची हिंमतच करू नये. परीक्षा सुधारणा विधेयकावरती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आपल्या भागात. निश्चित पद्धतीने, कारण का जो शब्द आदरणीय पंतप्रधानांनी देशाच्या तरुणांना दिलेला आहे की हा जो नीट संदर्भात घडलेला प्रकार हा परत कधीच आमच्या देशामध्ये होणार नाही, कोण करण्याचा विचार पण करेल तर त्याचे हात कापतील, अशा पद्धतीचा आदर्श बोलण्यापलीकडे कृतीतून दाखवण्याचं काम आमच्या केंद्र सरकारने केलेलं आहे आणि त्याच्यावर आदरणीय राष्ट्रपती मॅडमनी शिक्कामोर्तब केलेला आहे. अमित शहा दौऱ्यावर आहेत पुण्याच्या. काँग्रेस आणि वंचितकडनं आंदोलन केलं जातं रस्त्यावर उतरून. कारण का ते रस्त्यावरचेच लोक आहेत ना. देशाच्या गृहमंत्र्यांचं खरं म्हटलं तरी अभिनंदन करण्यासाठी रस्त्यावर उतरायला पाहिजे. कारण का ज्या पद्धतीने आज आदरणीय अमित शहा साहेबांनी देशाला सुरक्षित ठेवलेलं आहे, 370 असो, राम मंदिराचा निर्णय असो, नक्षल मुक्त भारत, ड्रग फ्री मुक्त भारत करण्याचा जो मानस घेऊन जे आदरणीय आज अमित शहा साहेब काम करतायत, आज आपण घरात सुरक्षित का आहोत? कारण का आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आहेत. म्हणून रस्त्यावर उतरून खरं म्हणजे फुलं घेऊन फुलांचा हार अमित शहा साहेबांवर टाकलं पाहिजे. कारण का काँग्रेस आणि वंचितचे नेते तुम्ही नंतर आहात, पण तुम्ही आज जे घरात जे सुरक्षित आहात ना, त्याचं मुख्य कारणच आहे की देशाचा गृहमंत्री सक्षम आहे, कणखर आहे. यासाठी खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन करण्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे. अभिजित दिपकेने एका मुलाखतीत असं म्हटलंय की या पुढचं आंदोलन असेल ते ईव्हीएम आणि इथेनॉल मिश्रित पेट्रोल. बघा आता कोणी कशाबद्दल, देशामध्ये लोकशाही आहे, कोणाला लोकशाही सारख्या देशामध्ये कोणाला कशाबद्दल आंदोलन करायचं प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य आहे. आम्ही कसं म्हणू की त्यांनी आंदोलन या विषयावर करावं का नाही करावं? त्यांना वाटतं असेल की ह्याच्यावर आंदोलन करायचं त्यांनी करावं. त्यावर सरकार म्हणून किंवा त्या जी जबाबदार यंत्रणा आहे त्या त्याला उत्तर देतील. साहेब, फिश टँकमध्ये वाढवलेल्या अमेरिकन कॅटफिशची वाढ पूर्ण न झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील उजनी डॅममध्ये स्थानिक मत्स्यमारांना या संबंधित मी माझ्या मत्स्य खात्याचे जे ACF आहे त्यांच्याकडून एक रिपोर्ट मागितलेला आहे. तो रिपोर्ट सोमवारपर्यंत माझ्याकडे येईल
आलेल्या रिपोर्टच्या अनुसार आम्ही कारवाई करू आणि अभ्यास करू, जेणेकरून मच्छीमारांना ह्याचं नुकसान कसं होणार नाही या दृष्टिकोनातून आमचं मत्स्य खातं निश्चितपणे पावलं उचलेल. साहेब, जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य आहे, मागील काही दिवसांपासून पाहायला मिळतंय जुहू चौपाटीवर. ते जुहू चौपाटीवर काही जे लोक जिथे येतात त्यांना शहरावर जे तिथे येतात आपलं वेळ घालवण्यासाठी कुटुंबाबरोबर येतात, ते काही असे असंख्य अनुभव आम्हालाही, आम्ही जुहूत राहतो म्हणून आम्हाला तिकडचा अनुभव आहे. पण महापालिका असो किंवा संबंधित यंत्रणांनी त्याच्यावर लक्ष घालावं आणि मुंबई आणि प्रत्येक चौपाटी ही स्वच्छ ठेवावी अशी नागरिक म्हणून आणि मुंबईकर म्हणून अपेक्षा, आणि त्या पद्धतीचं काम आमची महापालिका निश्चित पद्धतीने करेल. सर, हिंदी में